तर पहा आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याला समुद्र किनारा लाभलेला नाही? तर पहा हा प्रश्न महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हा जो प्रश्न आहे पहा हा नंदुरबार 2018 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. खालीलपैकी असं कोणतं राज्य आहे की त्या राज्याला समुद्र किनारा लागलेला नाही? आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 आसाम राज्याला समुद्र किनारा लाभलेला नाही. तर मित्रांनो पहा भारताला एकूण किती किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे? त्यापैकी महाराष्ट्राला, लक्षात ठेवायचे, महाराष्ट्राला 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे. कशासाठी? महाराष्ट्र राज्यासाठी. आणि भारतीय द्वीपकल्पाच्या पश्चिमेला अरबी समुद्र आणि पूर्वेला बंगालचा उपसागर आहे. पश्चिम किनारपट्टीवरील जे राज्य आहेत पहा, पश्चिम किनारपट्टीवरील राज्य, पश्चिम किनारपट्टी यावर जे येणारे महत्त्वाचे राज्य आहेत ते लक्षात ठेवायचे. तर पहिलं आहे महाराष्ट्र, यानंतरचं आहे पहा गुजरात, यानंतर आहे गोवा आणि तसेच आहे पहा कर्नाटक. हे जे राज्य आहेत हे पश्चिम किनारपट्टीवर येणारे महत्त्वाचे राज्य आहेत. आणि पूर्व किनारपट्टीवरील राज्य देखील लक्षात ठेवायचे आहे. पहा पूर्व किनारपट्टीवरील येणारे जे काही राज्य आहेत यामध्ये आहे पहा पहिला ओडिसा, हे जे राज्य आहे पूर्व किनारपट्टीवर आहे. यानंतर आहे पहा आंध्र प्रदेश, लक्षात ठेवायचे, ओडिसा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू हे जे राज्य आहेत हे पूर्व किनारपट्टीवर येणारे राज्य आहेत. तर पहा यानंतरचा प्रश्न क्रमांक 2 आहे, विनाचे नाक चाफेकाळी प्रमाणे सुंदर आहे. तर या वाक्यामध्ये नाक हे डॅश आहे. पहा नाक हे या वाक्यामध्ये काय म्हणून दिलेलं आहे? हा जो प्रश्न आहे मराठी व्याकरण, लक्षात ठेवायचे, मराठी व्याकरणावरचा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि बीड पोलीस भरती 2017 साठी हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, नाक हे जे आहे या वाक्यामध्ये उपमेय म्हणून काम करत आहे. तर पहा उपमेय म्हणजे काय? ज्याची तुलना करायची आहे तो घटक. पहा या ठिकाणी आपल्याला नाकाची तुलना करायची आहे म्हणजे नाक हे जे आहे हे उपमेय आहे. यानंतर पहा यानंतर काय आहे? उपमान. तर उपमान म्हणजे काय लक्षात घ्यायचं आहे? उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना करायची आहे त्याला उपमान म्हणतात. उपमान म्हणजे तुलना ज्याच्याशी करायची आहे आणि उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची आहे. यामध्ये अजून एक आहे पहा साम्यवाचक शब्द. तर साम्यवाचक शब्द म्हणजे सारखेपणा दाखवण्यासाठी वापरला जाणारा जो घटक आहे त्याला साम्यवाचक शब्द म्हणतात. आणि यानंतर आहे साधारण धर्म. तर साधारण धर्म म्हणजे पहा दोन वस्तूत असणारा जो सारखेपणा किंवा समान गुणधर्म तो दाखवण्यासाठी साधारण धर्म वापरला जातो. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे उपमेय, पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर असणार आहे. तर पहा प्रश्न क्रमांक 3 आहे, राक्षसमुखी म्हणजे काय? पहा हा देखील महत्त्वाचा शब्द आहे. राक्षसमुखी म्हणजे काय? मराठी व्याकरण महत्त्वाचा शब्द आहे आणि हा प्रश्न आपल्याला अहमदनगर 2017 साठी विचारण्यात आला होता. राक्षसमुखी म्हणजे काय? तर राक्षसमुखी म्हणजे पहा दक्षिणेकडील भाग, त्याला राक्षसमुखी असे देखील म्हटले जाते, दक्षिणेकडील भाग. तर पहा भारतीय जी संस्कृती आहे यामध्ये कोणतंही शुभ कार्य जर करायचं झालं तर दक्षिण दिशेला पार पडू नये असा संकेत दिला जातो. प्रश्न क्रमांक 4 आहे, शीघ्रतेने व अकस्मात घडून आलेला बदल म्हणजे डॅश होय. पहा शीघ्रतेने पण अकस्मात घडून आलेला बदल त्याला काय म्हटले जाते? महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, त्याला क्रांती असे म्हटले जाते. तर पहा उत्क्रांती म्हणजे काय? तर पहा उत्क्रांती म्हणजे असणारा हळूहळू होणारा जो बदल आहे त्याला उत्क्रांती म्हणतात. प्रश्न क्रमांक 5 आहे पहा, ब्राह्मो समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? ब्राह्मो समाजाची स्थापना महत्त्वाचा प्रश्न आहे, इतिहास विषय आहे आणि हा जो प्रश्न आहे हा वाशिम पोलीस भरती 2018 साठी विचारण्यात आलेला प्रश्न आहे. पहा ब्राह्मो समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, राजा राममोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली आहे. लक्षात ठेवायचे, राजा राममोहन राय यांना आधुनिक भारताचा जनक असेही म्हटले जाते. तसेच त्यांनी ऑगस्ट 1828 मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना केली आहे. कधी? 1828 मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती. प्रश्न क्रमांक 6 आहे, मंडालेच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी कोणता ग्रंथ लिहिला होता? पहा मंडालेच्या ज्यावेळेस तुरुंगात होते लोकमान्य टिळक त्यावेळी त्यांनी त्या ठिकाणी ग्रंथ लिहिला होता. त्या ग्रंथाचं नाव आपल्याला काय आहे विचारलं आहे आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, त्या ग्रंथाचं नाव आहे गीता रहस्य. तर पहा 1908 मध्ये लोकमान्य टिळकांना राजद्रोहाच्या आरोपाखाली टिळकांना अटक करण्यात आलं होतं आणि त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा देखील दिलेली होती. तर यानंतर यांना म्यानमार या ठिकाणी म्हणजे म्यानमार या ठिकाणचं जो जेल आहे ते मंडालेचं जेल होतं. पहा मंडालेचं जेल म्यानमार ठिकाणी होतं आणि हे जे जेल आहे या जेलमध्ये त्यांना ठेवण्यात आलं होतं आणि त्याच ठिकाणी त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिलेला होता. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, महाराष्ट्रातील नंदुरबार सारख्या भागातील आदिवासींना आयोडीनच्या कमतरतेमुळे डॅश हा आजार होण्याचा धोका अधिक असतो. पहा नंदुरबार जो जिल्हा आहे तो माग असलेला जिल्हा आहे. या ठिकाणचे जे काही आदिवासी आहेत त्यांना आयोडीनचं कमी प्रमाण मिळतं त्यामुळे त्यांना कोणता रोग होण्याचा धोका असतो?
याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, त्यांना गलगंड होण्याचा धोका असतो. हा जो प्रश्न आहे पहा विज्ञानाचा महत्त्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न आपल्याला जवळपास सर्व भरतीमध्ये विचारण्यात येणारा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे पहा, डेसिबल हे डॅश मोजण्याचे एकक आहे. डेसिबलने काय मोजले जाते? पहा महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, आवाजाची तीव्रता मोजण्याचं जे एकक आहे त्याला डेसिबल असे म्हणतात. आणि डेसिबल हे जे आहे आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक असून प्रतिध्वनी हे ध्वनीच्या परिवर्तनाचे एक उदाहरण आहे. आणि हवेतील आर्द्रता वाढल्यास ध्वनीचा वेग वाढतो. लक्षात ठेवायचं आहे, ज्यावेळेस हवेतील आर्द्रता वाढली ना त्यावेळेस ध्वनीचा वेग वाढत असतो. प्रश्न क्रमांक 9 आहे पहा, मतदारांच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये डॅशचा वापर केला जातो. पहा मतदानाला जी आपल्या बोटावरती शाई लावतात त्या शाईमध्ये कोणता केमिकल म्हणजे कोणता घटक वापरलेला असतो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, सिल्वर नायट्रेट वापरलेलं असतं. कशामध्ये? मतदाराच्या बोटावर जी लावण्यात येणारी शाई असते त्या शाईमध्ये सिल्वर नायट्रेटचा उपयोग केला जातो. तर पहा सिल्वर नायट्रेट हे जे आहे हे सर्वात महत्त्वाचं संयुग असून याचा द्रावणांक किती आहे? पहा 214 डिग्रीला याचा द्रावणांक आहे. आणि याचा उपयोग कपड्यावर रंगकाम करण्यासाठी देखील केला जातो. आणि सूर्यप्रकाशामुळे याचं जे अपघटन होत असल्याने रंगीत काचेच्या बाटलीत ठेवतात. आणि सिल्वर क्लोराईड हे जे आहे फोटोग्राफिक काच बनवण्यासाठी, पहा सिल्वर क्लोराईड हे जे आहे फोटोग्राफिक काच बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. प्रश्न क्रमांक 10 आहे, बहिष्कृत भारत व मूकनायक ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली होती? कोणते? बहिष्कृत भारत आणि मूकनायक. याचं उत्तर आहे पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत आणि मूकनायक या नावाची वृत्तपत्र सुरू केलेली होती. तर पहा यासोबतच त्यांनी जनता, समता, प्रबुद्ध भारत, मूकनायक पाक्षिकाच्या शीर्षभागी संत तुकारामांची वचने आणि बहिष्कृत भारत या पाक्षिकाच्या शीर्षभागी संत ज्ञानेश्वरांची वचने देखील दिली होती. लक्षात ठेवायचा महत्त्वाचा प्रश्न आहे, बहिष्कृत भारत आणि मूकनायक ही जी वृत्तपत्र आहेत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेली वृत्तपत्र आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे पहा, मॅग्नेटिक महाराष्ट्र ही संकल्पना कोणत्या कार्यक्रमाशी संबंधित आहे? कोणती? मॅग्नेटिक महाराष्ट्र ही जी संकल्पना आहे ही कोणत्या कार्यक्रमाशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, मेक इन इंडिया कार्यक्रमाशी संबंधित आहे मॅग्नेटिक महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 12 आहे, अवॅक्स ही एअरबॉर्न कंट्रोल सिस्टीम भारताने कोणत्या देशाकडून खरेदी केलेली आहे? कोणती? अवॅक्स AWACS ही जी एअरबॉर्न कंट्रोल सिस्टीम आहे ही भारताने कोणत्या देशाकडून विकत घेतलेली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, इस्रायल या देशाकडून. तर पहा अवॅक्स ही जी आहे एक हवाई टेहळणी प्रणाली आहे. तर या प्रणालीद्वारे शत्रूचं ड्रोन, फायटर विमान, मिसाईल याची जी जलद गती आहे ती आपल्याला शोधता येते. पर्याय क्रमांक 4, इस्रायल देशाकडून विकत घेतलेली ही सिस्टीम आहे. प्रश्न क्रमांक पहा 13 आहे, निश्चय या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. पहा निश्चय हा जो क्रियाविशेषण अव्यय आहे याचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, सामासिक शब्द आहे. तर लक्षात ठेवायचे सामासिक किंवा समास घटिक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय? तर यामध्ये पहा संस्कृत किंवा फारसी जे उपसर्ग लागून बनलेले अव्ययभाव समास असतात. प्रश्न क्रमांक 14 आहे पहा, तो भेटला आणि चटकन निघून गेला या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. वाक्य परत एकदा पाहायचं आहे. वाक्य पहा, तो भेटला आणि चटकन निघून गेला या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय आहे. तर पहा यामध्ये आणि, व आणि शिवाय लक्षात ठेवायचं, या ठिकाणी आपल्याला आणि हा शब्द आलेला आहे. यामध्येच पहा आणि, व आणि शिवाय ह्यांसारखी ज्या वेळेस उभयान्वयी अव्यय दोन प्रधान वाक्यांना जोडत असतात किंवा त्यांची जोडणी किंवा त्यांचा मिलाप किंवा समुच्चय करत असतात, ही अव्यय पहिल्या विधानामध्ये अधिक भर घालतात, म्हणून त्यांना समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय असे देखील म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. तर मित्रांनो व्याख्या परत एकदा ऐकायची आहे. असे वाक्य ज्या वाक्यामध्ये आणि, व आणि शिवाय यासारखे जे उभयान्वयी अव्यय असतात आणि ते दोन वाक्यांना एकत्र करण्याचं काम करतात आणि ते पहिल्या विधानात अधिक भर घालत असतात, म्हणून त्यांना समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय असे म्हटले जाते. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे पहा, शिक्षकांनी मुलांना शाबासकी दिली. अधोरेखित शब्दाची विभक्ती प्रत्यय ओळखायचा आहे. यामध्ये अधोरेखित केलेला शब्द आहे मुलांना आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, चतुर्थी एक वचन विभक्ती आहे. तर पहा चतुर्थी एक विभक्तीमध्ये पहा स, ला, ते आणि स, ला, ना, ते हे प्रत्यय लावलेले असतात, म्हणून मुलांना हा अप्रत्यक्ष कर्म आहे. लक्षात ठेवायचे मुलांना हे जे आहे अप्रत्यक्ष कर्म आहे या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 16 आहे, जननी या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता आहे? पहा विरुद्ध लिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. शब्द दिलेला आहे आपल्याला जननी आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, जनक याचा विरुद्ध लिंगी शब्द आहे जननी. तर जननी या शब्दाचा समानार्थी शब्द होतो आई, माता. लक्षात ठेवायचं आई आणि माता हा आणि माऊली हा त्याचा समानार्थी शब्द होतो.
आणि जनक या शब्दाचा समानार्थी शब्द होतो पहा, जनक या शब्दाचा समानार्थी शब्द वडील सोबतच बाप आणि पिता हे जे आहे ते समानार्थी असणारे शब्द आहेत. आणि जननीचा विरुद्ध लिंगी शब्द आहे जनक. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. तर पहा आपला पहिला प्रश्न आहे, जळगाव जिल्ह्याची सन 2011च्या जनगणनेनुसार लिंग गुणोत्तर किती होतं? कधी? 2011च्या जनगणनेनुसार. कोणत्या जिल्ह्याचं? जळगाव जिल्ह्याचं लिंग गुणोत्तर प्रमाण आपल्याला सांगायचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 925 एवढं. तर पहा जळगाव या जिल्ह्याचं 2011च्या जनगणनेनुसार लिंग गुणोत्तर जे आहे ते 925 आहे. तर महाराष्ट्र राज्याचं स्त्री पुरुष प्रमाण हे 929 आहे. लक्षात ठेवायचे 929 आहे महाराष्ट्र राज्याचं. आणि अनुकूल स्त्री पुरुष प्रमाणाबाबत महाराष्ट्राचा देशात 22वा क्रमांक लागतो. लक्षात ठेवायचे 929 स्त्री पुरुष प्रमाण आहे महाराष्ट्राचं आणि यादीमध्ये 22वा क्रमांक लागतो. प्रश्न क्रमांक 2 आहे, मोसमी वारे विषुववृत्त ओलांडताना पृथ्वीच्या स्वांग परिभ्रमणामुळे उत्तर गोलार्धामध्ये आपल्या उजव्या बाजूस वळतात, त्यांना डॅश असे म्हटलं जातं. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 नैऋत्य मोसमी वारे त्यांना असं म्हटलं जातं. तर पहा नैऋत्य मान्सून वारे हे जे आहे ते जून ते सप्टेंबर या काळात वाहत असतात. कधी? पहा जून ते सप्टेंबर या काळामध्ये नैऋत्य मान्सून वारे वाहत असतात. आणि हे जे वारे आहेत ते उष्णकटिबंधीय महासागरावरून वाहत असल्यामुळे त्यांच्यात बाष्प हे अधिक प्रमाणात असतं आणि याच वाऱ्यामुळे भारतामध्ये देखील पाऊस पडतो. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे पहा, राधानगरी धरण डॅश नदीवर बांधण्यात आले आहे. कोणतं? राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलं आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 भोगावती नदीवरती राधानगरी धरण बांधण्यात आलेलं आहे. आणि या राधानगरी धरणाचं काम जे आहे ते 1908 मध्ये सुरू झालेलं होतं. लक्षात ठेवायचं 1908 मध्ये राधानगरी धरणाचं काम सुरू झालं होतं. आणि हे जे धरण आहे कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाचं धरण आहे. भोगावती राधानगरी धरण आहे, जिल्हा आहे पहा कोल्हापूर. लक्षात ठेवायचं आहे. आणि भोगावती नदीवर बांधण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, नागपूर जिल्ह्यातील कोराडी आणि खापरखेडा या ठिकाणी विद्युत केंद्र आहेत आणि कोणते विद्युत केंद्र आहेत? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 औष्णिक विद्युत केंद्र आहेत. कोणत्या ठिकाणी? नागपूर जिल्ह्यामध्ये कोराडी आणि खापरखेडा या ठिकाणी. तर पहा औष्णिक विद्युत केंद्रामध्ये कोळशापासून वीज निर्मिती केली जाते. कशामध्ये? औष्णिक विद्युत केंद्र जे आहे यामध्ये कोळशापासून वीज निर्मिती केली जाते आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त वीज निर्मिती याच केंद्रामध्ये केली जाते. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 विदर्भामध्ये सर्वात जास्त कापूस पिकवला जातो. म्हणजे महाराष्ट्रात सर्वात जास्त कापसाचं जे क्षेत्र आहे ते विदर्भात असून यवतमाळ, अकोला, अमरावती, वाशिम आणि बुलढाणा, धुळे, जळगाव, नांदेड हे जे कापूस उत्पादनात असणारे अग्रेसर काही जिल्हे आहेत. लक्षात ठेवायचं आहे पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, खालीलपैकी कोणता सागरी बीच म्हणजेच किनारा रत्नागिरी जिल्ह्यात आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 किहीम. हा जो आहे हा रत्नागिरी जिल्ह्यात असणारा बीच आहे आणि याच समुद्र किनाऱ्याला देखील पक्षी निरीक्षकांचा नंदनवन देखील म्हटलं जातं. कशाला? किहीम समुद्र किनाऱ्याला. प्रश्न क्रमांक 7 आहे, भारतातील पहिला पर्यटन जिल्हा हा मान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यास मिळालेला आहे? महाराष्ट्रातील म्हणजे भारतातील पहिला पर्यटन जिल्हा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सिंधुदुर्ग जिल्ह्याला भारतातील पहिला पर्यटन जिल्हा असणारा मान मिळालेला आहे. तर पहा भारतातील पहिला पर्यटन जिल्हा जो आहे तो आहे सिंधुदुर्ग. भारतातील पहिला कार्बन मुक्त जिल्हा, लक्षात ठेवायचे कार्बन मुक्त जिल्हा तो जो आहे तो आहे माजुली हा जिल्हा आहे आणि हा याचं राज्य आहे आसाम. भारतातील पहिला हागणदारी मुक्त जिल्हा जो आहे तो नदिया आहे, तो आहे पश्चिम बंगालमध्ये हागणदारी मुक्त जिल्हा नदिया. आणि भारतातील पहिले हरित शहर जे आहे ते आहे आगरताळा त्रिपुरा या ठिकाणचं. लक्षात ठेवायचे महत्त्वाचे प्रश्न होते. प्रश्न क्रमांक 8 आहे, पालघर जिल्ह्यातील डॅश हे मत्स्य व्यवसायाचे प्रमुख केंद्र आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 सातपाटी. हे जे आहे हे पालघर जिल्ह्यातील महत्त्वाचं मत्स्य व्यवसायाचं प्रमुख केंद्र आहे. तर पहा सातपाटी हे जे आहे पश्चिम किनारपट्टीवरील एक प्रमुख मासेमारी केंद्र आहे. तसेच मुंबईच्या उत्तरेला 80 किलोमीटर पालघर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे पहा, महाराष्ट्रातील हरिहरेश्वर कशासाठी प्रसिद्ध आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 समुद्र किनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे महाराष्ट्रातील हरिहरेश्वर. तर पहा हरिहरेश्वर हे जे आहे हे रायगड जिल्ह्यातील एक गाव आहे आणि या गावाभोवती 3 टेकड्या वसलेल्या आहेत. आणि ह्या 3 टेकड्या कोणकोणत्या आहेत लक्षात ठेवायचे पहा. पहिला आहे हरिहरेश्वर, दुसरा आहे पहा हर्षिनाचल,
नाचल आणि तिसरं आहे पहा पुष्पाद्री. हे जे 3 डोंगर आहेत हे 3 डोंगराच्या मध्ये हे गाव वसलेलं आहे. आणि सावित्री नदी हरिहर मधून वाहून जात अरबी समुद्राला देखील मिळत आहे. कोणती आहे? सावित्री नदी हरिहर शोर मधून जाते आणि अरबी समुद्राला जाऊन मिळत आहे. आणि हा जो आहे किनारा, समुद्र किनारा महत्वाचा आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 10 आहे, सिंधुदुर्ग हा जिल्हा कोणत्या जिल्ह्यामधून निर्माण करण्यात आला आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, रत्नागिरी जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे. कधी झालेली आहे? 1 मे 1981 साली. पहा 1 मे 1981 साली रत्नागिरी जिल्ह्यामधून सिंधुदुर्ग या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली आहे. आणि याच दिवशी औरंगाबाद जिल्ह्याच्या विभाजनामधून जालनाची देखील निर्मिती करण्यात आलेली आहे. पहा औरंगाबादमधून जालना हा वेगळा झाला होता आणि रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग हा वेगळा झाला होता 1 मे 1981 साली. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 11 आहे पहा, अहिराणी ही भाषा महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये बोलली जाते? कोणती अहिराणी भाषा? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, उत्तर महाराष्ट्रामध्ये ही भाषा महत्वाची आहे आणि बोलली जाते. पहा आणि ही जी भाषा आहे म्हणजे उत्तर महाराष्ट्रालाच खानदेश या नावाने देखील ओळखलं जातं. लक्षात ठेवायचे, खानदेश जरी पर्यायात आलं तरी उत्तर खानदेश लिहायचं आहे. उत्तर महाराष्ट्र आलं तर उत्तर महाराष्ट्र. पर्याय दोन्ही सेम आहेत. प्रश्न क्रमांक 12 आहे, महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण सध्या कोणत्या राज्यामध्ये आहे? पहा कुरुक्षेत्र हे जे आहे हे कोणत्या शहरात म्हणजे कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, हरियाणा राज्यामध्ये कुरुक्षेत्र येत आहे. लक्षात ठेवायचे, महाभारतातील कुरुक्षेत्र हे जे रणांगण आहे हे सध्या हरियाणा राज्यात आहे. तसेच चंदीगड हे जे आहे हरियाणा राज्याची राजधानी आहे. आणि हरियाणा राज्याची जी स्थापना आहे ती 1 नोव्हेंबर 1966 रोजी झालेली आहे. कधी? हरियाणाची स्थापना पहा 1 नोव्हेंबर 1966 रोजी हरियाणाची स्थापना झाली आहे. आणि हरियाणाची जी राजधानी आहे ती आहे पहा चंदीगड. पंजाबची राजधानी देखील आहे मित्रांनो चंदीगड. लक्षात ठेवायचे. प्रश्न क्रमांक 13 आहे, डॅश हा सूर्याच्या सर्वात जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे. पहा सूर्याच्या सर्वात जवळ असणारा ग्रह आणि सूर्यमालेतील सर्वात लहान असणारा ग्रह कोणता आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, बुध हा जो ग्रह आहे सूर्यात सर्वात जवळचा आहे आणि सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे. तर पहा बुध हा जो आहे सूर्याच्या सर्वात जवळचा असून सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे. त्यामुळे तो सहजासहजी पाहता येत नाही. म्हणून सूर्यास्त किंवा सूर्योदयाच्या वेळी क्षितिजावर बुध या ग्रहाला आपल्याला पाहता येतं. आणि बुध या ग्रहास एकही उपग्रह नाही, सर्वात उष्ण ग्रह देखील मानला जातो. सूर्याच्या नंतरचा सर्वात उष्ण ग्रह आहे बुध. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे, साखरेचे भंडार म्हणून खालीलपैकी कोणते राज्य ओळखले जाते? कशाचं? साखरेचं भंडार. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, उत्तर प्रदेशला साखरेचं भंडार या नावाने देखील ओळखलं जातं. तर पहा तसेच ऊसाच्या क्षेत्राबाबतीत उत्तर प्रदेश या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो, पण साखरेच्या उत्पादनात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागत आहे. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, गडचिरोली जिल्ह्याच्या महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो? पहा गडचिरोलीचा हा जो जिल्हा आहे याचा महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, 5वा क्रमांक लागतो गडचिरोलीचा. तर पहा गडचिरोली हा जो जिल्हा आहे महाराष्ट्राच्या अति पूर्वेकडील जिल्हा म्हणून देखील ओळखला जातं आणि याचं जे क्षेत्रफळ आहे ते आहे 14,412 चौरस किलोमीटर आणि क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये हा महाराष्ट्रात 5व्या क्रमांकाचा जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे, भारताच्या उत्तर भूभागावरून समुद्राकडे वाहणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पाऊस पडतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मछलीपट्टणम या ठिकाणी पाऊस पडत असतो. तर पहा उत्तर भूभागावरून समुद्राकडे वाहणारे जे वारे आहेत हे मान्सूनच्या परतीच्या काळामध्ये वाहतात. ते वारे जे आहेत ते कोरडे असतात. मात्र बंगालच्या उपसागरावरून वाहताना ते बाष्प शोषून घेतात. त्यामुळे आंध्र प्रदेश व तामिळनाडू याच्या किनारी भागामध्ये काही काळ पाऊस पडतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे मछलीपट्टणम. प्रश्न क्रमांक 17 आहे, महाराष्ट्र राज्यातील पहिले स्मार्ट विलेज कोणते आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, हरिसाल हे जे आहे हे महाराष्ट्र राज्यातील पहिलं स्मार्ट विलेज या नावाने देखील ओळखलं जातं. आणि हरिसाल हे जे गाव आहे हे आहे अमरावती. लक्षात ठेवायचंय अमरावती जिल्ह्यात हे गाव आहे. आणि हे गाव निवडण्याचं मुख्य कारण म्हणजे या गावामध्ये कुपोषणाचा सर्वात मोठा प्रश्न आहे. तसेच हे गाव महाराष्ट्र शासन आणि मायक्रोसॉफ्ट या कंपनीने संयुक्तपणे दत्तक घेतलेलं गाव देखील आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, गंगा नदी जी आहे ती भारतातील सर्वात लांब नदी आहे. पहा गंगा ही पूर्ववाहिनी नदी असून गंगा नदीचा उगम जो आहे तो हिमालयात गंगोत्री या ठिकाणी होत आहे. मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे गंगा नदीचा उगम कोठे आहे? हिमालयात गंगोत्री या ठिकाणी गंगा नदीचा उगम आहे.
तसेच यमुना, कोसी, गंडकी, घागरा, चंबळ, बेटवा आणि शारदा या ज्या नद्या आहेत या गंगा नदीच्या महत्वाच्या उपनद्या आहेत. आणि गंगा नदीची जी लांबी आहे ती आहे 2510 किलोमीटर एवढी लांबी आहे. आणि ही जी नदी आहे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळत आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे, लॉयड मेटल्स कंपनीने कोणत्या तालुक्यात लोह खनिज उत्खनन सुरू केलेले आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, एटापल्ली या ठिकाणी लॉयड मेटल्स या कंपनीने लोह खनिज उत्खननास म्हणजे खोदकाम करण्यास सुरुवात केलेली आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे, महाराष्ट्रात हिमृशालींचे उत्पादन कोणत्या शहरात होते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, औरंगाबाद या शहरामध्ये महाराष्ट्रात हिमृशालीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं. तसेच औरंगाबाद हे जे आहे पैठण्या व शालू यासाठी प्रसिद्ध शहर आहे. सोलापूर जे शहर आहे ते आहे पहा चादरींसाठी प्रसिद्ध आहे. आणि पितांबर व पैठणीसाठी येवले म्हणजे नाशिक हे देखील प्रसिद्ध आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि संत्रा उत्पादनासाठी नागपूर हे प्रसिद्ध शहर आहे. पण हिमृशालींसाठी औरंगाबाद पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे.